झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई हल्ल्याचा आरोपी अबू जिंदालच्या आवाजाची ओळख पटली आहे। फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलेले जिंदालच्या आवाजाचे नमुने 26/11च्या दहशतवाद्यांना सूचना देणाऱ्या आवाजाशी मेळ खात आहेत। मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी कसा अबू जिंदालच्या हिंदी आणि उर्दू आवाजाचे नमुने मुंबई क्राईम ब्रांचनं जुलै महिन्यात घेतले होते। हे नमुने 26/11च्या त्या आवाजाशी जुळतात का हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले। आता 26/11चा आवाज अबू जिंदालचाच असल्याबाबत शिक्कामोर्तब झालंय। पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कराचीत दहशतवाद्यांच्या कंट्रोल रूम मध्ये बसून निर्देश देणाऱ्या 5 आवाजांपैकी एक आवाज अबू जिंदालच्या आवाजाशी जुळतोय। हा तर फक्त ट्रेलर असून फिल्म बाकी आहे, असं जिंदाल कसाब आणि त्याच्या साथीदारांना सांगत होता। टीव्हीवर सुरू असलेल्या प्रत्येक बातमीची माहिती जिंदालनं ओबेरॉय हॉटेल, नरिमन हाऊस आणि हॉटेल ताज मध्ये असणाऱ्या या दहशतवाद्यांना दिली। दरम्यान गृहमंत्री आर पाटील यांनीही झी 24 तासशी बोलताना त्याला दुजोरा दिलाय। मुंबईतल्या 26/11च्या हल्ल्याच्या वेळच्या संभाषणाचं रेकॉर्डिंग मुंबई पोलिसांकडे होतं। त्यानंतर पोलिसांकडे असलेले जिंदालचे आवाजाचे नमुने आणि 26/11चं रेकॉर्डिंग जुळल्याचं फॉरेन्सिक रिपोर्ट मधून समोर आलंय। याबाबतचा रिपोर्ट क्राईम ब्रांचला मिळालाय। अबू जिंदालला यावर्षी जून महिन्यात सौदीतून भारतात आणण्यात आलं। मूळ बीडचा असणाऱ्या अबू जिंदालवर 26/11च्या कटात सामील असल्याचा आरोप आहे। तिकडे जिंदालच्या वकिलांनी आवाज मेळ खात असल्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। वॉइस सैंपल कहां से कलेक्ट किया गया है? क्या उसको किसी तरीके से मारपीट करके उसको उसी के जैसे बात करवाई गई है? ये सब चीजें भी इन्वेस्टिगेशन का भी विषय है और कोर्ट के सामने दलीलों का भी विषय। मुंबई क्राईम ब्रांच सोबतच एटीएस सुद्धा अबू जिंदालची चौकशी करते। सध्या तो दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे। झी 24 ताससाठी संजय प्रसाद, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।